अजून नवनाथ वाघमारे हा एक विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे। त्यांनी आमच्या मराठा समाजाच्या बहिणींवर, आमच्या मुलींवर जे काही वक्तव्य केले त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आज पोलीस स्टेशनला आलो होतो। समाजामध्ये आता अशा प्रवृत्त्या तयार होत आहेत आणि ते फक्त आपले काही जे स्वयंघोषित पुढारी आहेत ते स्वयंघोषित पुढारी आपलं काहीतरी वर्चस्व आहे बा, आपण काहीतरी पिक्चरला आले पाहिजे, आपण टीव्हीला दिसलं पाहिजे याच्यासाठी हे स्वयंघोषित काहीतरी उलट सुलट बोलतात। परंतु आता प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे की असे जे आहेत स्वयंघोषित यांना तिथंच ठेवलं पाहिजे। यांच्यावर आम्ही आता गुन्हा दाखल करायला सांगितला, त्या निमित्ताने गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे, जेणेकरून याच्या पुढे कुठली अशी प्रवृत्ती होणार नाही। याच्या सगळ्यात मोठी यांना वाघमारेची नवनाथची हे जरांगे साहेबांनी जे मराठा समाजाचं आंदोलन पेटवलेलं आहे ते आंदोलन त्याच्या डोळ्यात फुटतंय आणि याच्या आंदोलनाला कोणी प्रतिसाद देत नाही। त्याच्यामुळे त्याचं पोट सुटलेलं आहे आणि तो असं नैराश्यपोटी बोलतोय। परंतु नैराश्यपोटी बोलणं म्हणजे तुम्ही काय करतायत की या महाराष्ट्राला पेटवतायत। उद्या जर असं समाजात तेढ निर्माण झाली तर तुमचा महाराष्ट्र पेटायला वेळ लागणार नाही। आज आम्ही निवेदन दिलेलं आहे, साहेबांनी सांगितले एसपी साहेबांची चर्चा करतो। जर एसपी साहेब इथं जर गुन्हा दाखल नाही झाला तर आमचा सकल मराठा समाज जळगावला पहिले कलेक्टर कचेरीत मोर्चे नेईल आणि नंतर एसपी साहेबांना निवेदन देईल। आम्ही ते सुद्धा ताकद ठेवलेली आहे आणि आता सकल मराठा समाजाने आता ठरवून घेतलंय की याच्या पुढे या ज्या काही प्रवृत्त्या तयार होतील यांना आता आम्ही इथेच ठेसू की जेणेकरून महाराष्ट्रात शांतता नांदेल। एवढं बोलतो मी। काय सांगणार, आज चाळीसगाव शहरामध्ये आपण नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे। 4 पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। गेल्या 2-3 दिवसापूर्वी एक स्वयंघोषित ओबीसी नेता याने एका युट्यूब चॅनलवर अत्यंत संतापजनक, म्हणजे मलाच नाही तुम्हाला देखील संताप होईल असं गंभीर वक्तव्य केलं। याने युट्यूब चॅनलला सांगताना सांगितलं की मराठा समाजाच्या मुलींबाबत अक्षरशः घाणेरडं वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेक होईल अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं आहे। यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात याच्या बाबतीत गुन्हे दाखल होत आहे। याच माध्यमातून आम्ही आज चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला या नालायक नीच प्रवृत्तीच्या माणसाविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा म्हणून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला निवेदनाचं पत्र दिलेलं आहे। या पत्राच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही एसपी साहेबांशी चर्चा करून तुमचा गुन्हा दाखल केला जाईल अशी आम्हाला समज दिली। त्यामुळे आम्ही आज वर्तमानपत्रामध्ये आपल्याला आमची जी मागणी आहे जी वर्तमानपत्रात पोहोचावी यासाठी आम्ही आज सर्व जमलेलो आहोत आणि ही जर मागणी आमची गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही लवकरात लवकर आंदोलनाची दिशा ठरवू आणि आंदोलन झाल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला या सर्वची जबाबदार पोलीस प्रशासन राहील याची त्यांनी नोंद घ्यावी।